आजच्या बैठकीमध्ये अजित पवार आणि जयंत पाटील शरद पवारांच्या बाजूला पाहायला मिळाले। शरद पवार मध्यभागी तर जयंत पाटील आणि अजित पवार दोन्ही बाजूला बसले होते। बैठक संपली। बैठकीनंतर अनौपचारिक चर्चा सुद्धा झाली। बैठकीत बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील हे सुद्धा उपस्थित होते। शरद पवारांच्या बाजूला जयंत पाटील आणि अजित पवार यावेळी पाहायला मिळाले। पुण्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अजित पवार शरद पवारांच्या एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला यावेळी जयंत पाटील बसल्याचं पाहायला मिळालं। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, आज पुण्यामध्ये पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे एकाच ठिकाणी पाहायला मिळाले। दरम्यान यावेळी एका मध्यभागी शरद पवार, एका बाजूला अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला जयंत पाटील असं चित्र पाहायला मिळालं। बैठकीनंतर काय अनौपचारिक चर्चा झाल्या? खरं तर पुण्यातील साखर संकुल या ठिकाणी AI सिस्टीम म्हणजे AI टेक्नॉलॉजीच्या साठी कृषी विभागामध्ये नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी बैठक या ठिकाणी संपन्न झाली। या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील हे उपस्थित होते। मात्र दोन ठिकाणी या बैठक होते। सुरुवातीला बैठक जी झाली त्या बैठकीच्या वेळेस जयंत पाटील आणि अजित पवार हे एकत्र बसले होते। मात्र त्यांच्या मध्ये शरद पवार पाहायला मिळाले आणि शरद पवारांच्या बाजूला अजित पवार आणि जयंत पाटील हे दोघे बसलेले पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये शरद पवार जे होते ते मध्यभागी होते, त्यातूनच ते मार्गदर्शन करत होते। खरं तर AI टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी शेतकऱ्यांचं मत काय आहे किंवा पारंपरिक शेतीबरोबर AI टेक्नॉलॉजी कशी वापरली जाईल यावर शरद पवार जे होते ते आपली प्रतिक्रिया देत होते, आपलं म्हणणं मांडत होते। मात्र या भेटीमध्ये निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आज अजित पवार आणि शरद पवार बैठकीत एकत्र पाहायला मिळाले आणि यावेळी एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। शरद पवार मध्यभागी एका बाजूला जयंत पाटील तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यावेळी पाहायला मिळाले।